नमस्कार, मी सुवर्णाच्या हॅपी होममध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. आज माझ्याकडे कुलधर्म होता माही पौर्णिमेचा, म्हणजे माघ महिन्यातच येणाऱ्या पौर्णिमेचा. तर माही पौर्णिमेचा कुलधर्म म्हणजे आमच्या मोहिनीराजाचा कुलधर्म. आमचं कुलदैवत मोहिनीराजा आहे. नेवाशाला त्याचं मोठं मंदिर आहे आणि पौर्णिमेला खूप उत्साह, छान असा मोठा कार्यक्रम असतो, उत्साह असतो तिथे. तर आज आम्ही घरी कुलधर्म करतो. देवाची पूजा आहोंनी सकाळी लवकर करून घेतलेली होती. आज देवा फुलांबरोबर बघा देवाला ओंब्या पण वाहिलेल्या आहेत. ओंब्या का वाहायच्या ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं नाही का, घरात आपल्याकडे काही असलं म्हणजे. देवही खूप छान दिसत होते. प्रसन्न असं काही वाटलं की मनही खूप छान फ्रेश होऊन जातं, एक एनर्जी येते. त्यानंतर मी इथे पुरणाच्या आरत्या करायला घेतल्या. स्वयंपाकाची माझी सगळी तयारी जवळजवळ झालेलीच होती. पुरणाच्या आरत्या किती करायच्या नैवेद्यासाठी हे प्रत्येक कुळधर्माला ठरलेलं असतं. चंपाषष्ठीला किती करायच्या, नवरात्राला किती करायच्या, आज पौर्णिमेच्या याला कुळधर्माला किती करायच्या हे ठरलेलं असतं. नंतर मी भजे काढायला घेतले. नैवेद्यासाठी भजे काढायचे होते, ते करायला घेतले आणि भजेला सुरुवात केली. तितक्यातच माझ्या जावा, दीर सगळेजण पण आले. नंतर माझ्या जावेनी घेतले भजे करायला आणि एका जावेनी खाली लगेच जेवणाची तयारी करायला घेतली, ताटं वगैरे पुसून. असं काही असलं की आम्ही सगळेजण एकत्र येऊन, कारण देव आमचे अजूनही सगळे एकत्रच आहे. इकडे बघा मी काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. इथे मी छान अशी काकडीची कोशिंबीर केली होती, चटणी, लिंबू, कुरडई पापड, ढोकळा, उसळ. उसळीसाठी दही आणलेलं होतं, साध्या पोळ्या बनवलेल्या होत्या, पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या आणि अजूनही सीझन आहे, थोडासा थंडी आहे म्हणून छान अशा तिळगुळाच्या पोळ्याही बनवलेल्या होत्या. थंडीत तिळगुळाच्या पोळ्या छान लागतात. त्यानंतर उसळ आहे म्हणून कोणाला आवडते म्हणून शेव आणलेली होती, बटाट्याची भाजी केलेली होती. नंतर लगेच मी नैवेद्य वाढायला घेतले, कारण पुढचं अजून तळी आरती वगैरे करायची होती, नैवेद्य आरती व्हायचं होतं. नैवेद्य वाढायला घेतला. आपल्याकडे पद्धतीनुसारच वाढावं लागतं ताट. तर बघा मी त्यासाठी डाव्या हाताला चटणी कोशिंबीर वाढाव्या, उजव्या हाताला भाज्या, भजे, कुरडई, पापड, पोळी असं वाढावं, मध्यभागी भात वाढावं. त्या पद्धतीनुसारच नैवेद्य वाढून घेतलेला आहे. नैवेद्य वाढल्यानंतर तो आहोंना नेऊन दिला. भाताची मूत केलेली होती मी नैवेद्यासाठी. सत्येंद्र परशुंचामी आहोंनी इकडे लगेच नैवेद्य दाखवून घेतला. नाही, ते मोहिनीराजाचे. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणि वा नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यान्ते मुखे आचमनीयं समर्पयामि पुत्रभोगर्वेदं समर्पयामि सत्येंद्र परशुंचामी ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणि वा नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं. इकडे तळी आरतीची तयारी करून ठेवलेली होती. तोपर्यंत मी तळी आरतीलाही ओंब्या घेतलेल्या आहेत. आता ओंब्या घेण्याचं कारण म्हणजे आम्ही ह्याच कुलधर्मात नवीन गव्हाचाही कुलधर्म करून घेत असतो. म्हणजे याच्यात पुढे जेव्हा आम्ही गहू विकत आणू, नवीन गहू बाजारात आलेला असतो, तो खाण्याची परवानगी आपल्याकडे पद्धत आहे, पहिले देवाला द्यायचं आणि मग आपण खायचं. म्हणून मग आजच आम्ही लगेच नवीन गव्हाचा नैवेद्य पण दाखवून देतो. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. आहोंनी इकडे लगेच वैष्णोदेव करून घेतला. रोज वैष्णोदेव खरं तर रोजच करायला हवा, पण आपल्या धावपळीच्या याच्यात आपल्याला नाही जमत रोजच्या रोज. पण निदान सणावाराला कुलधर्म कुळाचाराला तरी वैष्णोदेव करावा. दीर, मुलगा आणि आहोंनी तळी आरती करून घेतली. त्यांची तळी आरती होईपर्यंत इकडे आम्ही सगळ्यांनी जेवणाची तयारी केलेली होती. माझ्या जावा आम्ही जेवणाची तयारी इकडे केलेली होती. सगळ्यांनी छान गप्पा मारत जेवण केलं. सगळेजण एकत्र आल्यानंतर छान वाटतं ना. पहिले आमच्याकडे बरीच गर्दी असायची, सुवासिनी, ब्राह्मण, बटू, कुमारिका. पण आता नाही कोणाला वेळ मिळत जास्ती सगळ्यांकडे जाण्या येण्यासाठी.
त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं तरी करण्याचा प्रयत्न करतो. नंतर आम्ही तिघी जावा जेवायला बसलो. हसत खेळत आम्ही पण छान जेवण केलं आणि संध्याकाळी आम्ही परत आवरून आमचा जो मोहिनीराजाचा कार्यक्रम असतो सगळ्यां मिळून, ज्यांना नेवाशाला जाणं शक्य नाही ते सगळेजण एकत्र येऊन संध्याकाळी तिथे अभिषेक पूजा केली जाते. तिथे आम्ही दोघांनी छान आवरून नंतर संध्याकाळी तिथे जाण्यासाठी, संध्याकाळी म्हणजे जरा उशीरच झालेला होता आम्हाला निघायला, 8-8:30 वाजलेले होते. असतो तो कार्यक्रम 10-10:30पर्यंत चालू. नमस्काराला महत्त्व असतं या विचाराने आम्ही दोघंजण उशिरा का होईना निघालो होतो. तिथे आमची संस्था आहे. बरीच गर्दी अजूनही होती. आम्हाला वाटलं उशीर झाला म्हणजे गर्दी कमी झालेली असेल, पण नाही. बघा पौर्णिमेचा चंद्र किती छान दिसतोय. ही आहे आमची शुक्ल यजुर्वेद माध्यदिन ब्राह्मण संस्था. तर इथेच हा कार्यक्रम होतो. ही इथे गंगेवरच असल्यामुळे सगळ्यांना सोयीस्कर पडतं यायला, म्हणून इथेच कार्यक्रम ठेवतो. बघा अजूनही भरपूर गर्दी आहे. इथे पैशाच्या स्वरूपात देणगी स्वीकारली जाते आणि रीतसर पावती पण दिली जाते. ज्यांना नेवाशाला जाणं शक्य नाही ना, ते सगळेजण आम्ही ज्यांचं कुलदैवत मोहिनीराजा आहे ते सगळेजण आम्ही इथे जमा होतो. त्या निमित्ताने एकत्र येतो, सगळे भेटतात, छान वाटतं. तिथे मला माझ्या पुरोहित संघाच्या मैत्रिणी पण भेटल्या. सगळ्यांनी मला हाय केलं, छान वाटलं. मैत्रिणी या निमित्ताने एकत्र येऊन भेटतात. आम्ही सगळेजणी छान एन्जॉय पण करतो. बरीच गर्दी होती. ही पण माझी छान मैत्रीण आहे. इकडे लगेच प्रसाद म्हणून जेवणाचाच कार्यक्रम ठेवलेला असतो, कारण लोक लांबून येतात, त्यामुळे तसे जाऊ नाही म्हणून जेवणच ठेवलेलं असतं आणि उशीरही झालेला असतो. त्यामुळे नंतर आम्ही दोघांनी पण नमस्कार केला देवाला. मी ओटी आणलेली होती, बरोबर देवीची ओटी भरली. देवा सगळ्यांना सुखी ठेव असं म्हणून दोघांनी छान असा नमस्कार केला, देवाचे आशीर्वाद घेतले. आणि नंतर आम्ही तिथेच समोरच आहे सांडव्यावरची देवी, जे सप्तशृंगीचं रूप आहे, तिथे नमस्काराला गेलो दोघांनी. पौर्णिमा होती आज, तिथेही बरीच गर्दी होती.